प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचा जय जयकार करते की प्रभूने आजचा दिवस शब्दात दिवस आपल्याला त्याच्या मंदिरामध्ये येण्यासाठी कृपा पुरवली. त्या प्रभूला मी धन्यवाद देते ना. आताच आपण गीत म्हणलं की हे परमेश्वरा मैं तेरी आत्मा से भाग कर कहा जाऊं. स्तोत्र 139 मध्ये स्तोत्र करता फार सुंदर लिहितो. हे परमेश्वरा मी तुझ्या आत्म्यापासून कोठे पळून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे निघून जाऊ, है ना. तो म्हणतो मी वर आकाशात चढलो तेथे पण तू आहेस, खाली आलो की मी आपले अंतरून केले तेथे पण तू आहेस. आम्ही परमेश्वरापासून कुठे सुद्धा पळून जाऊ शकत नाही प्रियांनो. हालेलुया. आणि म्हणूनच परमेश्वराच्या मंदिरात येणं हेच आमच्यासाठी अतिशय भाग्याची आणि महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. आज आपण अनेक दुःखात आहोत, त्रासात आहोत, काहीतरी समस्या असल्यामुळे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. प्रभूने आमचे मार्ग मोकळे करावे, प्रभूने मला आशीर्वाद द्यावा म्हणून आपण या ठिकाणी काय झालेले आहोत, आलेले आहोत. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं मत्ते 11:28 मध्ये की परमेश्वर म्हणतो की प्रभू येशू म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावली. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की या संकटामधून, या समस्येमधून जर कोण काढणारा आहे तो म्हणजे केवळ प्रभू येशूच आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण प्रभू येशू जवळ आज आलेले आहोत. प्रियांनो, आज आपण या ठिकाणी आलेले आहोत. आपल्याला काय आपण असं चालू आहोत, आपल्याला कोणीतरी ही सुवार्ता सांगितलेली आहे ना. प्रभू येशू काय करतो, आजार बरे करतो, प्रभू येशू मार्ग मोकळे करतो, प्रभू येशू आशीर्वाद देतो. आपल्याला कोणीतरी सांगितलेलं आहे. कदाचित आपल्या शेजाऱ्यांनी सांगितलं असेल किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्याला ठिकाणी आणलेलं असेल किंवा कोणीतरी एखाद्या बाळासाहेबांनी कोणीतरी सांगितलं असेल की ह्या ठिकाणी या तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे ना. आणि आपण या ठिकाणी आलेलो आहोत प्रियांनो. आपण ज्या ठिकाणी आलो मग आपण साक्ष सांगतो प्रभूने आमचा मार्ग मोकळा केला, प्रभूने मला आशीर्वाद दिला. आणि मग हा आमची साक्ष ऐकून अजून दुसऱ्या लोकांच्या जीवनात काय होतो, चमत्कार होतो. मग आम्ही आमच्या जीवनातील साक्ष सांगायला पाहिजे, गप्प बसायला पाहिजे, सांगायला पाहिजे, है ना. आपण एक वचन वाचूया. स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय 2, 3 आणि 4 वचन काय सांगतं पहा. मी आपले तोंड उघडून स्तोत्र करता काय म्हणतो या ठिकाणी पहा. मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन ज्या मी ऐकल्या. आता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. आज या ठिकाणी काही जण नवीन आहेत, ते ऐकत आहेत. शुक्रवारी आपण साक्ष घेतो. अनेक काय करतात, साक्ष सांगतात. आणि जे नवीन लोक येतात ते त्यांची साक्ष ऐकतात. त्या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणतो, ज्या मी ऐकल्या, ज्या आम्हाला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हाला सांगितल्या, त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. तर परमेश्वराची स्तुत्य कृत्य त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्य पुढच्या पिढीला सांगू. हालेलुया. आज ठिकाणी स्तोत्र करता खूप सुंदर येतो. त्याने केलेले चमत्कार, त्याने केलेले स्तुत्य कृत्य, त्याने केलेली पराक्रमाची कृत्य आम्ही कोणाला सांगू, पुढच्या पिढीला, आमच्या लेकरा बाळांना सांगू. कारण परमेश्वराची आज्ञाच आम्हाला आहे की त्या तू आपल्या मुला बाळांच्या मनावर टिकव. उठता, बसता, चालता, बोलता, निसता त्या आपल्या लेकरांना काय कर, सांगत जा. काय सांगत जा, परमेश्वराने माझ्या जीवनात हा चमत्कार केलेला आहे, परमेश्वराने मला हा आशीर्वाद दिलेला आहे. ते आम्ही कोणाला सांगितलं पाहिजे, आमच्या लेकरा बाळांना. आमच्या पूर्वजांचे कृत्य आम्हाला जे सांगितलं पूर्वजांनी आमच्या, ते आम्ही आमच्या मुलाबाळांना सांगितलं पाहिजे. हालेलुया. आणि प्रियांनो, जे आम्हाला घेऊन आले, आमच्या पूर्वजांनी जे आम्हाला सांगितलं, आमच्या वाडवडिलांनी जे आम्हाला इथला मार्ग दाखवला आणि ते जर ह्या मार्गातून परावृत्त झाले, ते जर ह्या मार्गातून पतित झाले, तर मग खूप वाईट अशी गोष्ट. त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला, ज्यांनी आम्हाला मार्ग दाखवला ते जर या मार्गातून निघून गेले, तर परमेश्वराचं वचन काय सांगतं पहा. स्तोत्र संहिताचा 11वा अध्याय आणि वचन 3 काय सांगतं. स्तोत्र संहिताचा 11वा अध्याय वचन 3 काय म्हणतं पहा. आधारस्तंभच
ढासळले तर नीतिमान काय करणार? नीतिमान काय करणार? हालेलुया. आता हे आधारस्तंभ कोण आहे? आताच आपण वचन ऐकलं. आधारस्तंभ म्हणजे कोण? आमचे पूर्वज, आमचे वाडवडील, आम्हाला ज्यांनी येशूचा मार्ग दाखवला, ज्यांनी आम्हाला येशूविषयी सांगितलं, ज्यांनी येशूविषयीचे कृत्य सांगितले, ज्यांनी येशूचे पराक्रम आम्हाला सांगितले, तेच जर ढासळले तर नीतिमान सुद्धा काय करणार? हे प्रभूचं वचन या ठिकाणी सांगत आहे. आधारस्तंभ जे आमचे भक्कम, आम्हाला प्रभूमध्ये भक्कम केलेले आहेत, जे आम्हाला प्रभूमध्ये स्थिर केलेले आहेत, तेच जर ढासळले तर नीतिमान सुद्धा काय करणार? असं प्रभूचं वचन सांगत आहे. आणि प्रभूचं वचन या ठिकाणी असं म्हणतंय की जर माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी वचन स्तोत्र संहिताच्या 11 अध्याय 3 वचन आपण वाचलं. जर आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार? आधारस्तंभ म्हणजे काय? मजबूत पाया, ज्याने आम्हाला खडकावर मजबूत केलेला आहे. कोणी केलेला आहे? आमचे वाडवडील असतील, आमचे चर्चचे पास्टर असतील, आमचे घरातले कोण मोठे असतील, त्यांनी जर आम्हाला प्रभूचा मार्ग दाखवला आणि तेच जर ढासळले, तेच जर मार्गातून परावृत्त झाले तर नीतिमान सुद्धा काही करणार नाही असे प्रभूचं वचन सांगत आहे. आणि मग आधारस्तंभ म्हणजे काय? स्तंभ म्हणजे पाया आहे ना. स्तंभ म्हणजे एक स्तंभ, ज्या स्तंभावर संपूर्ण इमारत काय होते? बांधलेली असते. आधारस्तंभ त्याच्यावर आधार म्हणजे टेकलेली असते, असा हा आधारस्तंभ. आणि मग आपण पाहतो दावीद राजा जो आहे तो परमेश्वराला पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचलं तर अनेक नावाने हाक मारत आहे. परमेश्वराला तो काय म्हणतो? आपण अनेक स्तोत्रसंहिता वाचतो, अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की दावीद राजा म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे ना. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा आश्रयदुर्ग आहे, परमेश्वर माझा उंच गड आहे, परमेश्वर माझा मुक्तिदाता आहे, माझा तारणहार आहे, माझं सामर्थ्य आहे, माझा कवच आहे. आणि एका ठिकाणी तो म्हणतो परमेश्वर माझा खडक आहे. हालेलुया. हालेलुया. खडक म्हणजे काय? भक्कम. आता आपण पाहिलं की आधारस्तंभ ज्यावर इमारत बांधली असतात ती ढासळू शकत नाही, कोसळू शकत नाही, त्याला आधारस्तंभ म्हणतात. अशाच रीतीने जर आपण पाहिलं प्रत्येक मनुष्य घर बांधताना कशावर घर बांधतो? खडकावर, वाळूवर बांधतो. परमेश्वराने 2 उदाहरण दिले नाही का? मत्ती सुसमाचार 7 अध्याय जर आपण पाहिला 2 पाये, प्रभूने 2 पायांविषयी सांगितलेलं आहे. एक मनुष्य आहे ज्याने आपल्या घराचा पाया खडकावर घातला आहे ना. एक मनुष्य घर बांधताना त्याने घराचा पाया कशावर घातलेला आहे? खडकावर घातलेला आहे. आणि वचनात सांगतं खडकावर घातलेला असताना पाऊस आला, वारा सुटला आणि पूर सुद्धा आला आणि त्या घराला लागलेला आहे. वादळ आलं, वारा सुटला आणि त्या घराला लागलं, परंतु वचन सांगते की ते घर पडलं नाही. वाचा काय सांगतं वचन? मत्ती 7:20. हां वाचा. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. हालेलुया. हालेलुया. अजून एक मनुष्य आहे ज्याने आपल्या घराचा पाया कशावर घातलेला आहे? वाळूवर घातलेला आहे. पुढे वाचत आपल्याला समजून येईल. वाचा. तसेच मग पाऊस पडला, तसेच जो कोणी माझे वचन ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. हालेलुया. या ठिकाणी 2 मनुष्य आहेत. एका मनुष्याने आपल्या घराचा पाया खडकावर घातलेला आहे आणि वचन असं सांगते की पूर आला, वारा सुटला, पाऊस आला आणि वादळ सुद्धा त्या घराला लागला, परंतु ते घर कसं राहिलं? स्थिर राहिलं, कारण त्या घराचा पाया कशावर होता? खडकावर होता. आणि दुसऱ्याचं सांगितलं तर त्या ठिकाणी एका मनुष्याने आपले घर वाळूवर बांधले आणि वचन सांगते की पूर आला, पाऊस आला, वारा सुटला आणि त्या घराला लागला, तेव्हा ते घर कोसळून पडलेलं आहे. प्रियानो, आमचा पाया कशावर आहे? आपण परीक्षण केलं पाहिजे. आमचं हे प्रभूचं वचन सांगते तुम्ही तुमचे शरीर
जो तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे देवाचं मंदिर आहे, मग आमच्या शरीरारूपी मंदिराचा पाया आम्ही कशावर घातला पाहिजे? आणि जर आमच्या शरीराचा पाया खडकावर आहे तर आम्हाला कुठलंही वादळ, वारा, ऊन आम्हाला काय करू शकणार नाही, पाडू शकणार नाही. मग आमचा खडक कोण आहे? तर आमचा खडक हा येशू आहे. हालेलुया, हालेलुया. आपण एक वचन वाचूया, पहिले कोरिन्थीय पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 4 काय सांगतं पहा. आमचा खडक कोण आहे पहा. पहिले कोरिन्थीय पत्र याचा 10वा अध्याय वचन 4 काय सांगतं पहा. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कोण? इस्रायल लोक. कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. हालेलुया. कोण आहे हा खडक? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर आमची आध्यात्मिक मंडळी काय केलेली आहे? रचली गेलेली आहे. आणि म्हणूनच दावीद म्हणतो की परमेश्वर माझा खडक, माझा दुर्ग, मला सोडविणारा आणि माझं लपण्याचं ठिकाण आहे. आपण एक वचन वाचूया, स्तोत्र संहिताचा 61वा अध्याय वचन 2 काय सांगतो पहा. स्तोत्र संहिताचा 61वा अध्याय आणि वचन 2 काय म्हणतं. माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो. जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने. हालेलुया. दुर्गम खडक म्हणजे न हलणारा, न ढळणारा, त्यावर प्रभू येशू परमेश्वरा तू मला ने असं स्तोत्र करता म्हणतो. त्याचप्रमाणे 62वा अध्याय आणि दुसरं वचन काय सांगतं पहा. स्तोत्र 62 आणि 2. तोच केवळ माझा खडक. हालेलुया. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे. हालेलुया. स्तोत्र करता प्रभू येशू आपला खडक म्हणत आहे प्रियांनो. आणि स्तोत्र 40 आणि 2 जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं प्रभू सांगितलं, त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली आहे. हालेलुया. जर आमचा पाया जर प्रभू येशू ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर आहे प्रियांनो, तर आम्हाला किती पण वादळ येऊ द्या, किती पण संकट येऊ द्या, किती पण त्रास होऊ द्या जगाबद्दल चालत असताना, पण जर आमचा पाया ख्रिस्त आहे तर आम्हाला कुठलीही बाधा होणार नाही. आम्हाला कुठलाही वारा, वादळ आम्हाला काय करू शकणार नाही, प्रभूपासून दूर करू शकणार नाही. हालेलुया. ख्रिस्त म्हणजे काय? तर प्रभूचं वचन. तर प्रभू येशू आमच्याकडे येऊन आम्हाला वाचवणार आहे का प्रियांनो? स्वतः येणार आहे का? शब्द म्हणजे प्रभूचं वचन आमच्यामध्ये पाहिजे. हालेलुया. प्रभूचं वचन आमच्यामध्ये असेल तरच आम्ही स्थिर राहू शकतो प्रियांनो, है ना. आम्हाला कोणत्या पण संकटामध्ये, आजारामध्ये आम्हाला प्रभूचं वचन काय करतं? धैर्य देतं, स्थिर करतं. आम्हाला कोसळू देत नाही, आम्हाला पडू देत नाही. आणि म्हणूनच आम्ही प्रभूमध्ये स्थिर असो राहतो ज्या प्रभूचं वचन आमच्यामध्ये असतं. हालेलुया. आजाराला प्रभूच्या वचनाद्वारे आम्ही आजाराला काय करू शकतो? धमकावू शकतो. संकटाला काय प्रभूच्या वचनाच्या द्वारे काय करतो? धमकावू शकतो. म्हणूनच प्रभूचं वचन आमच्यामध्ये असणं फार महत्वाची गोष्ट आहे. वाळूवर बांधलेले ते आहेत प्रियांनो, जे प्रभूमध्ये आहेत, नियमित चर्चला येत आहेत, नियमित प्रार्थना करत आहेत, वचन वाचत आहेत, परंतु वचन आपल्या अंतःकरणामध्ये साठवत नाही, त्यावर मनन करत नाही. आणि असे वाळूवर बांधलेले जरा संकट आलं, जरा वादळ आलं की काय करतात? कोसळून जातात, कोसळून पडतात. त्यांना वाटतं प्रभू येशू माझी संगती आहे का नाही. मी एवढं वचन वाचते, एवढं प्रार्थना करतो, मी एवढं वचन वाचून प्रभूच्या सानिध्यात रविवारी, बुधवारी, शुक्रवारी जात आहे, तर माझ्या संकट का? ज्याच्यामध्ये वचन आहे ते प्रभूला असा कधीच प्रश्न विचारू शकत नाही प्रियांनो. हालेलुया. प्रभूचे वचन आम्हाला धैर्य देतं, संकटामध्ये आम्हाला स्थिर उभं करतं. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आमचा कोण आहे? खडक आहे. हालेलुया. प्रियांनो, ज्यावेळेस मोशे असं वचन सांगते की परमेश्वर मोशे बरोबर तोड बोलायचा. हालेलुया. इस्रायल लोकांना ज्यावेळेस मोशे मिस्र देशामधून घेऊन चालला होता ना, त्यावेळेस परमेश्वर मोशे संगती समोरासमोर बोलायचा. जे काही इस्रायल लोकांना सांगायचं ते मोशेला सांगायचा आणि मोशे मग इस्रायल लोकांना जाऊन सांगायचा. आणि असं खूप दिवस होत असताना एकदा मोशेला असं वाटलं की आपण प्रभूला पाहावं, प्रभू कसा आहे ते आपण काय करावं? पाहावं. आणि तो प्रभूला म्हणत आहे, प्रभू कृपा करून तुझं तेज मला दाखव. कोण म्हणत आहे? मोशे म्हणत आहे की तुझं तेज, तुझं मुख मला पाहायचं आहे. प्रभूने परमेश्वर त्याला सांगितलं की माझं मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहू शकणार नाही. आपण वचन वाचूया निर्गमाचं पुस्तक आता 33वा अध्याय आणि 17 ते 22 वचन काय सांगतं पहा. 17 पासून 22 पर्यंत. निर्गम 33 17 पासून 22. परमेश्वर काय म्हणतो पहा.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहेस, जे तू मागितलं, मोशेने मागितलं प्रभूला, प्रभू मला तुला पाहायचंय, प्रभू तुझं तोंड मला दाखव. प्रभू काय म्हणतो, हा हे जे तू काय सांगितलं आहेस तेही मी करीन, कारण माझी कृपा दृष्टी तुझ्यावर झाली आहे, आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखीत आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. मोशे म्हणत आहे परमेश्वराला, कृपा करून प्रभू तुझं तेज मला दाखव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन, आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्याकडे एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज जवळून चाललेले असताना मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईन, आणि तुला पाठमोर दिसेल. हालेलुया. तुम्हाला कळलं त्या ठिकाणी काय वचन आहे मित्रांनो? त्या ठिकाणी मोशेने परमेश्वराला एक विनंती केली की प्रभू तुझं तेज मला दाखव, तुझा चेहरा मला दाखव. पण प्रभू म्हणाला की माझं मुख तुला पाहणार नाही. तरी पण एक गोष्ट आहे की माझ्याजवळ एक जागा आहे. कोणती जागा आहे? खडक आहे. त्या ठिकाणी खडक होता, आणि परमेश्वराने सांगितलं की माझ्या जवळ एक जागा आहे, आणि त्या जागेवर तुला उभा करतो, आणि मी जाऊ त्या जागेवर तुला मी आपल्या हाताने झाकून धरतो, आणि मी जाऊपर्यंत तुला मी दिसणार नाही. नंतर मी माझा हात काढून घेतल्यानंतर तुला मी दिसेन. हालेलुया. आपण आताच पाहिले की हा खडक कोण होता प्रियानो? येशू ख्रिस्त आहे. आणि परमेश्वर त्या ठिकाणीच मोशेला दाखवून दिलं की माझ्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही मला पाहू शकाल. हालेलुया. आपण पाहतो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता, त्यावेळेस फिलिप जो होता प्रभूचा शिष्य, तो आलेला आहे येशूकडे, आणि येशूला म्हणत आहे की येशू आम्हाला पित्याला पाहायचं, आम्हाला परमेश्वराला पाहायचं आहे. परंतु येशू त्याला खूप सुंदर उत्तर दिलं की फिलिपा, मी तुमच्या जवळ एवढा काळ असून देखील तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले त्याने माझ्या पित्याला पाहिलेलं आहे. हालेलुया. हा खडक कोण होता? येशू ख्रिस्त होता. आणि तो स्वतः सांगत आहे की तू माझ्या जवळ ये तरच तुला पिता दिसणार आहे. हालेलुया. तेच परमेश्वराने मोशेला सांगितलं की ह्या ठिकाणी एक खडक आहे, त्या खडकावर जर तू उभा राहिला तर मी तुला दिसणार आहे. हालेलुया. आणि आपण या ठिकाणी आज बसलेला असताना आपल्याला जर पित्याला पाहिजे असेल तर प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे? स्वर्गात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे पण आपल्याला जाता येत नाही. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू जवळ आपल्याला जायचं असेल तर आम्हाला एका गोष्टीची आवश्यकता आहे, आणि ते म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया. देवाचा पवित्र आत्मा जर आमच्यामध्ये असेल तर आम्ही प्रभू येशूला पाहू शकतो, आणि जर प्रभू येशूला आम्ही पाहत आहोत तर आम्ही पित्याला पाहू शकतो. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करा की प्रभू येशू तुम्हाला आपला पवित्र आत्मा दे, जेणेकरून मी तुला पाहू शकेल आणि तुझ्याद्वारे मी पित्याला पाहू शकेल. हालेलुया. हा खडक आता आपल्यासाठी प्रभू येशूने ठेवलेला आहे. प्रभू येशू आपल्यासाठी खडक आहे, आणि प्रभू येशू पासून आम्हाला अनेक आशीर्वाद मिळू शकतात. हालेलुया. खडकापासून आम्हाला काय काय आशीर्वाद मिळणार आहे ते आज आपण पाहणार आहोत. हालेलुया. हा खडक कोण आहे? प्रभू येशू आहे, आणि प्रभू येशू आमच्या संगती आहे, आणि खडकापासून आम्हाला पहिला आशीर्वाद मिळतो, आणि तो म्हणजे आपण वाचूया यशायाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि वचन 2 काय सांगतो पहा. यशाया 32 आणि वचन 2. या खडकापासून आम्हाला काय मिळतं? प्रभू येशूपासून आम्हाला काय मिळतं?
वाऱ्यापासून आसरा वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा वादळापासून निवारा असा मनुष्य होईल. असा मनुष्य होईल. वृक्षभूमीत पाण्याचे नाले, वृक्षभूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. असा तो होईल. हालेलुया हालेलुया. खडकापासून आम्हाला सावली मिळते. हालेलुया. हा खडक कोण आहे? आमचा प्रभू येशू आहे. प्रभू येशू पासून आम्हाला काय आहे? सावली आहे. तप्त भूमीमध्ये विशाल खडकाची छाया. तप्त भूमी म्हणजे काय? आमच्यावर आलेली अग्निपरीक्षा, आमच्यावर आलेले संकट, आमच्यावर आलेले दुःख, आमच्यावर आलेले आजार, आमच्यावर आलेले त्रास ज्यावेळेस आमच्यावर येतात त्यावेळेस परमेश्वर जो खडक म्हणजे ख्रिस्त आहे तो आम्हाला सावलीसारखा आधार मिळतो. हालेलुया हालेलुया. तप्त भूमी अग्निपरीक्षा ज्यावेळेस आपण पाहतो शद्रक मेषक आणि अबेदनगोला 3 जणांना धरून तप्त अग्नीच्या भट्टीत टाकलेला आहे. प्रियांनो, राजाने सुवर्णाची मूर्ती केली आणि सांगितलं की या मूर्तीला जो कोणी नमन करणार नाही त्याला तप्त भूमीच्या अग्नीमध्ये काय करण्यात येईल? टाकण्यात येईल. आणि त्यांनी नकार दिला, आम्ही त्याला नमन करणार नाही कारण जिवंत परमेश्वर आमचा एकच देव आहे, आम्ही कोणत्या पण मूर्तीला नमन करणार नाही. आणि त्यांनी असं केल्यामुळे राजाने त्यांना काय केलं? तिघांना पण धरलं, बांधलं आणि तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकून दिलं. राजाचा हुकूम सक्त असल्यामुळं ती अग्नी 7 पट, ती भट्टी 7 पट काय ती वाढवली होती, पेटवली होती. आणि तिघांना पण धरलं आणि अग्नीच्या भट्टीमध्ये टाकून दिलेलं आहे. त्याच्यावर अग्निपरीक्षा आली तिघांवर. परंतु परमेश्वराचं वचन असं सांगतं ज्यावेळेस राजाने पाहिलं तिघांना टाकलेलं आहे आणि राजा पटकन उठला आणि पाहत आहे जवळ गेला अग्नीच्या भट्टीमध्ये आणि त्याच्या सेवकांना विचारले आपण किती जणांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं? सेवक म्हणजे 3 जणांना. राजा म्हणतो 4 जण अग्नीमध्ये मोकळे फिरत आहेत. हालेलुया हालेलुया. कोण आहे? परमेश्वराचा देवदूत त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर होता आणि त्यांनी त्यांना काही सुद्धा काय झालेलं नाही, बाधा झालेली नाही. त्यांना काही अग्नीचा गंध सुद्धा लागलेला नाही. आणि परमेश्वर त्या अग्निभट्टीतून अग्निपरीक्षेतून त्यांना काय केलेलं आहे? सांभाळलेलं आहे. हालेलुया. जेव्हा आपलं कष्ट आहे, दुःख आहे, अग्नीसारखी परीक्षा आपल्यावर आहे त्यास परमेश्वराचा दूत आपल्या संगती आहे. ते आपल्याला काही सुद्धा बाधत नाही. अग्नीच्या तप्त भूमीमध्ये परमेश्वर आपल्याला काय आहे? खडकाची छाया, खडकाची काय आहे? सावली आहे. हालेलुया हालेलुया. आणि म्हणूनच ज्यावेळेस त्याने त्या पडले त्या अग्नीच्या भट्टीमध्ये त्यावेळेस त्यांना जे बांधलेलं होतं ते सगळे जण ते तुटलेलं आहे बंधन आणि त्या अग्नीमध्ये ते काय झालेले आहेत? मोकळे फिरत आहेत. हालेलुया. आज आम्ही परमेश्वराचा आमचा खडक म्हणलो, आमचा प्रभू येशू जर आमचा खडक काय म्हणलो तर आमची पण बंधन तुटण्याची वेळ आता आलेली आहे. हालेलुया. आम्ही ज्या कष्टामध्ये आहोत, आम्ही ज्या त्रासामध्ये आहोत, आम्ही ज्या दुःखामध्ये आहोत प्रियांनो, आमची बंधन परमेश्वर काय करणार आहे? तोडणार आहे. हालेलुया प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण पाहिलं की खडक जो आहे तो आम्हाला काय आहे? अग्निभट्टीमध्ये सावली असं आहे. दुसरी गोष्ट आहे खडकापासून आम्हाला मध मिळतो. आपण वाचूया अनुवाद याचा 32वा अध्याय 13 वचन काय म्हणतं पहा. अनुवाद याचा 32वा अध्याय वचन 13. त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानावरून मिरवत नेले. त्याने शेतात उपज खाल्ला. त्याने त्याला खडकातील मध आणि गारेच्या खडकातील तेल चाटवले. हालेलुया हालेलुया. प्रभूने त्यांना काय इस्रायल लोक ज्यावेळेस चालले होते देशामधून प्रभूने त्याला खडकातून काय चाटवलं? मध. हालेलुया. मध कसा असतो? गोड. वचन सांगतं की मध कसा असतो? गोड. आणि परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे? मध चाटवलेलं आहे प्रियांनो. इस्रायल लोक ते. आता आम्ही देखील कोण आहोत? आत्मिक इस्रायल आहोत. हालेलुया. त्या लोकांना परमेश्वराने मध चाटवला, आम्ही आत्मिक इस्रायल आहोत. आम्हाला परमेश्वर काय चाटवत आहे? मधापेक्षा पण गोड परमेश्वराचं वचन. हालेलुया हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला मधापेक्षा पण गोड. वचन सांगतो स्तोत्रसंहिता 19 आणि वचन 10. परमेश्वराचं वचन हे मोहळातून पास करणाऱ्या मधापेक्षा कसं आहे? गोड आहे. परमेश्वराचं वचन काय करत आहे? चाटवत आहे. त्याचं वचन आम्हाला तो खाऊ घालत आहे. हालेलुया हालेलुया. आणि मग दुसरं काय सांगतो? स्तोत्रसंहिता 104 आणि 15 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 104 आणि 15 वचन. म्हणजे मनुष्याचे अंत
अंतःकरण मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षरस, आनंदित करणारा द्राक्षरस, त्याचे मुख वटवटीत करणारे तेल, टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जीवाला आधार देणारी भाकर, मनुष्याच्या जीवाला आधार देणारी भाकर ही त्याने उत्पन्न करावी. ही त्याने उत्पन्न करावी. हालेलुया. काय काय आहे मनुष्याचं मन कशाने आनंदित होतं? तेल. परमेश्वराच्या तेल सुद्धा आपण आताच वचन वाचलं नाही का? अनुवादाचं 32वा अध्याय 13 वचन. मध साठवलं आणि तेल देखील त्यांना त्या खडकातून दिलेलं आहे. प्रियानो, ज्यावेळेस प्रभूचं वचन आम्ही वाचतो ना, त्यावेळेस आम्हाला परमेश्वर तेलाचा अभ्यंग करतो, तेलाचा अभिषेक तो आम्हाला करतो. हालेलुया. आणि त्या तेलाने मनुष्याचा चेहरा काय होतो? चमकतो. ज्यावेळेस आम्ही अत्यंत परमेश्वराच्या वचनामध्ये रममान होतो. आमच्या निर्माणकर्त्याने साक्ष सांगितली होती, ज्यावेळेस ते वचन वाचत होते तेव्हा त्याच्या डोक्यावरून तेलाचा प्रवाह वाहत त्याच्या तोंडावर आला होता, है ना? हालेलुया. परमेश्वर त्याच्या ताज्या तेलाचा अभ्यंग, ताज्या तेलाचा अभिषेक आम्हाला करतो. आणि तेल आम्हाला कुठून मिळतं माहिती का? खडकापासून. हा खडक कोण आहे? परमेश्वर. हालेलुया. आणि म्हणूनच परमेश्वर आम्हाला खडकामधून तेल आणि मध देतो. हालेलुया. मनुष्याचा चेहरा कधी पडतो? ज्यावेळेस एखादा मनुष्य आजारी आहे किंवा त्याला काही त्रास होत आहे, आपण म्हणतो तोंड खूप आज उतरलंय, त्यावेळेस प्रभूचं वचन सांगतं की आपण जर याकोबाचं पत्र आहे 5वा अध्याय 14 आणि 15 जर वचन वाचलं तर त्या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. याकोब 5:14 आणि 15 काय म्हणतं पहा. जर आपल्यामध्ये कोण आजारी आहे, तोंड उतरलेलं आहे, प्रभूचं वचन काय सांगतं? याकोब 5:14 आणि 15. तुमच्यापैकी कोणी दुखनाहीत आहे काय? तुमच्यापैकी कोणी दुखनाहीत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्याने प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओरडून प्रार्थना करावी. हालेलुया. तुमच्यापैकी कोणी आजारी आहे का? ते शुक्रवार सकाळी सांगितलं नाही का? ते पाण्यावर मी बोलणार आहे. तेल आणि पाणी याच्यामध्ये काही सामर्थ्य नाही प्रियानो, त्याच्यामध्ये जो विश्वास आपण दाखवतो तो महत्वाचा आहे. हालेलुया. आपण तेल आणि पाणी या ठिकाणी आणतो. प्रत्येक जण तेल आणि पाणी काय करतो? प्रार्थना करून घेऊन जातो. तेल प्रभूने अभिषेक केलेलं तेल असतं. प्रार्थना करणे, प्रभू जवळजवळ होणार पवित्रत्वाचं सिंचन तेलामध्ये कर. जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि आपण विश्वासाने ते लावतो तेव्हा आपला विश्वास पाहून परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. हालेलुया. या ठिकाणी तेच सांगितलं, जेव्हा तुम्ही आजारी असता त्यावेळेस मंडळीच्या वडिलांना बोलवा, त्यांच्यापासून तेल लावून घ्या आणि त्यांच्याकडून ओरडून प्रार्थना करा. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की खडकापासून आम्हाला मध आणि तेल मिळतं. हालेलुया. पहिली गोष्ट आम्हाला खडकापासून काय मिळते? सावली मिळते. दुसरी गोष्ट आम्हाला खडकापासून मध देतो परमेश्वर, तेल देतो आणि त्यानंतर खडकापासून अग्नी उतरतो. हालेलुया. खडक कोण आहे? प्रभू येशू. आणि अग्नी पण कोण आहे? आमचा भस्म करणारा परमेश्वर. हा कोण आहे? अग्निमय आहे, देव आहे. म्हणजे प्रियानो, ज्यावेळेस आपण पाहतो गिदोन जो देवाचा सेवक होता आणि त्याला परमेश्वराने सांगितले तू मिद्यानी लोकांना एकजात मारशील, आणि ज्यावेळेस गिदोनाला पाचारण केलं परमेश्वराने की इस्रायल लोकांची सुटका कर मिद्यानी लोकांच्या हातातून, तेव्हा गिदोन म्हणाला की हे परमेश्वरा, माझं कुळ सर्वात दरिद्री, मी कनिष्ठ आहे, मी कसं काय मिद्यानाला मारणार, मी कसं काय त्यांच्याकडून इस्रायलची सुटका करणार. परंतु परमेश्वराने त्याला सांगितलं तूच मिद्यानी लोकांपासून इस्रायल लोकांना काय करशील? वाचवशील. आणि गिदोन आणि परमेश्वराने सांगितलं की तू माझ्याबरोबर असलास तर मला काय कर, इथं थांब तू, मी आज जाऊन येऊपर्यंत तू काय करू नको, ही जागा सोडू नको. आणि परमेश्वराने वचन सांगतं की गिदोनाने आज जाऊन जेवण तयार केलं आणि बाहेर येऊन दूतासमोर खडकावर ठेवलेलं आहे. आणि परमेश्वराच्या दूताने त्या खडकाला काठीने स्पर्श केला आणि वचन असतं ते खडकामधून काय निघालेलं आहे? अग्नी निघून ते जेवण त्याने भस्म केलेलं आहे. हालेलुया. आपण तो परमेश्वराचा आपला परमेश्वर कसा आहे? भस्म करणारा अग्नी आहे. हा खडक म्हणजे ख्रिस्त म्हणजे प्रभू येशू, हाच परमेश्वराचा अग्निमय देव आहे. हालेलुया. त्यानंतर आपण पाहतो की परमेश्वराचं वचन, परमेश्वराच्या प्रभू येशू जो आहे त्या खडकातून प्रभू येशू आम्हाला पाणी पण देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपण पाहतो निर्गमाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि जर 6 वचन जर आपण पाहिलं, निर्गम 17 आणि 6, पहा होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन आणि तू त्या खडकावर काठी
काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल. त्यातून पाणी निघेल. हालेलुया. त्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना घेऊन मिस्र देशावरून निघाला कनान देशामध्ये जाण्यासाठी. त्यावेळेस त्यांना पाणी मिळेल आपल्या प्यायला इस्रायल लोकांना आणि ते कुरकुर करू लागले. या ठिकाणी खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले. परमेश्वराने मोशेला सांगितलं की त्या खडकावर तू काठी मार, म्हणजे मी काय करणार, त्या खडकामधून पाणी देणार परमेश्वर आहे. वचन सांगते पण मोशेने खडकावर काठी मारली आणि पाणी खळाखळा व्हायला लागलं. हालेलुया. हा खडक जो आहे तो आम्हाला जीवनी पाणी देणारा खडक आहे. हालेलुया. आमचा खडक कोण आहे? ख्रिस्त आहे. मोशेने होरे पर्वतावर काठी मारली आणि काय व्हायलेलं आहे? पाणी व्हायलेलं आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा खडक आहे त्याच्या अंगावर चापकाचे फटके मारले आणि त्यातून रक्त वाहिलं. ते रक्त आमच्या सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला तारण देणार असं झालेलं आहे. हालेलुया. त्यावेळेस ते पाणी इस्रायल लोक प्याले, त्याची तहान भागली. पण ह्या रक्तापासून आम्ही जरी रक्त प्रभूचं पितो आम्ही तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. यशायाचा 48 अध्याय 21 वचन काय सांगतं पहा. यशाया 48 आणि 21 वचन काय म्हणतं? यशाया 48:21 त्यांना त्याने वृक्षभूमीवरून नेले. तेथे त्यांना तहान लागली नाही. त्यांच्यासाठी त्याने खडकातून पाणी वाहविले. त्याने खडक फोडला. तो पाणी खळखळा वाहिले. हालेलुया. खडक फुटला आणि पाणी वाहिलं. प्रभू येशूने आमच्यासाठी शरीर फोडलं, त्यातून रक्त आमच्यासाठी वाहिलेलं आहे. एक वचन वाचूया. पहिले पेत्राचा 2 अध्याय 24 वचन काय म्हणतं पहा. पहिले पेत्राचा 2 अध्याय 24 वचन. प्रभू येशूने आमच्यासाठी काय केलेलं आहे पहा. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदा चरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. आरोग्याचं पाणी प्रभू आज आम्हाला देत आहे. हालेलुया. एसकेलचं पुस्तक जर आपण वाचलं त्या ठिकाणी एक नदी आहे आणि त्या नदीचं पाणी आरोग्यासाठी चांगलं आहे. ही नदी कोण आहे? आमचा प्रभू येशू आहे. हालेलुया. हा खडक कोण आहे? आमचा प्रभू येशू आहे. ज्या खडकावर मोशेने काठी मारली, पाणी खळाखळा वाहिलं, पाणी इस्रायल लोक पिऊन तृप्त झाले, त्यांची तहान भागली. हा खडक जो आमचा प्रभू येशू आहे त्याला बसलेल्या फटक्याने रक्त निघालं. ते रक्त आमच्या आरोग्यासाठी चांगलं झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच खडकातून आम्हाला काय मिळत आहे? पाणी मिळत आहे. आणि शेवटचं जर आपण पाहिलं तर त्या खडकामधूनच प्रभू येशूने परमेश्वराने तुम्हाला आणि मला खोदून काढलेलं आहे. आपण वाचले यशायाचा 51 अध्याय पहिलं वचन काय म्हणते पहा. यशाया 51:1 शेवटचं वचन आपण वाचूया. काय म्हणतं पहा. यशाया 51:1 तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे परमेश्वरास शरण जाणारे ते माझे ऐका. ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढले त्याकडे खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढले त्याकडे लक्ष द्या. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने आम्हाला खडकातून खोदून काढलेलं आहे. आमचं जीवन येशूमध्ये कसं होतं? गुप्त होतं. आमचं जीवन अजून पण येशूमध्ये गुप्त आहे, खडकामध्ये. परमेश्वराने आम्हाला काय केलेलं आहे? खोदून काढलेलं आहे. आणि कोण आपण लक्ष दिलं पाहिजे? ज्या परमेश्वराने आम्हाला खाणीच्या खळग्यातून खोदून काढले त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया. अनेक जण म्हणतात मी यांचा माणूस आहे, मी त्याचा माणूस आहे, मी आमदाराचा माणूस आहे, मी खूप मोठा माणूस आहे. प्रियानो, आम्ही कोणच काही नाही. आम्हाला फक्त एकच अभिमान पाहिजे की मी येशूचा आहे. हालेलुया. येशूचा मी आणि माझा येशू. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच आपण आज पाहिजे की आमचा खडक कोण आहे? येशू आहे. आणि या खडकापासून आम्हाला 5 ते 6 गोष्टी मिळतात. त्या खडकापासून आम्हाला सावली मिळते, त्या खडकापासून आम्हाला मध मिळतो, त्या खडकापासून आम्हाला तेल मिळतं आणि ह्या खडकापासून आम्हाला पाणी मिळतं. त्या
खडकापासून अग्नी निघून आमचं जीवन अग्निमय करतं, सामर्थ्य आम्हाला देतं. अग्निमय म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावर येतो आणि या खडकातून परमेश्वराने आम्हाला खोदून काढलेला आहे. त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणूनच हे वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.